जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मग मराठीचा, मग प्लॅनेट मराठीचा. विधानसभेसाठी तुमच्याकडे काय त्याला तोडगा आहे? हे बघा, माझ्या येवला मतदारसंघामध्ये यापूर्वी म्हणजे आता मी युतीत येण्यापूर्वीच्या ज्या निवडणुका झाल्या, लोकसभेला आमच्या विरुद्ध माझ्या मतदारसंघामध्ये 50,000 मतं पडायची आणि मी उभा राहिलो की 75,000 मतं मला अधिक पडायची. तर लोकसभेची निवडणूक वेगळी असते, विधानसभेची निवडणूक वेगळी असते, प्रश्न वेगळे असतात. तिथे ते जे काही फेक नेरेटिव्ह केले गेले, लोकांमध्ये पसरवले गेले, त्याचा काही परिणाम झाला, याचा अर्थ तो आता तसाच होईल असं नाही. आणि एवढंच नाही तर नगरपालिकेचे सुद्धा प्रश्न वेगळे असतात आणि तिथे सुद्धा वेगळ्या भूमिकेतून जावं लागतं. म्हणजे मराठा त्याच्यामुळे काय तुम्ही काळजी करू नका. असं आहे की शेवटी जे आहेत मराठा समाजाचे लोक सुद्धा निवडणुकीला उभे राहणारच ना. आणि जरांगे तर ते तर म्हणतात की मी 288 जागावर उभे करणार 288. आनंद आहे. म्हणजे दलित समाजाच्या ठिकाणी जे आरक्षण आहे तिथे सुद्धा तेच उभे करणार आणि आदिवासीच्या ठिकाणी जे आरक्षण आहे तिथे सुद्धा तेच उभे राहणार. किती मोठी झेप आहे. तर मी त्यांना काल पण सांगितलं की आपण करायला पाहिजे, उभं करायला पाहिजे. बघूया किती निवडून येतात.